शेतकरी मित्रांनो नमस्कार. भारत कृषी सेवेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेतकरी मित्रांनो, आजपासून म्हणजेच 23 तारीख ते 31 तारीख राज्याच्या संपूर्ण भागामध्ये उत्तरेकडून तीव्र वारे वाहत असल्यानं कडाक्याची थंडी येणार आहे. या काळात जे थंडीचं प्रमाण आहे ते अधिक तीव्र देखील होऊ शकतं, परंतु शेतकऱ्यांना आम्ही अगोदरच सूचित करतोय. सर्वात अगोदर ही अपडेट आहे की 1 जानेवारी 2024 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती ढगाळ वातावरणानं राज्याची होणार आहे. म्हणजे 1 जानेवारी ते 5 जानेवारी राज्यामध्ये ढगाळ वातावरण सध्या अनेक मॉडेलच्या आधारे दिसू लागलेलं आहे. अनेक मॉडेलच्या आधारे असंही दिसतंय की सध्या 23 ते 31 डिसेंबर कुठेही पाऊस नाही, परंतु 1 ते 5 जानेवारीमध्ये ढगाळ वातावरण राहून 5, 6 आणि 7 तारखेला राज्याच्या काही भागात पाऊस सध्या दिसतोय. हा पाऊस कदाचित अनेक भागात देखील पडू शकतो, कारण सध्या तरी मॉडेल असं दाखवू लागलेलं आहे. कारण सध्या अल निनो आणि सुपर अल निनो यांच्या मध्यातला हा काळ चालू आहे. कारण राज्यात यावर्षी पाऊस हा कमी पडला आहे, त्यामुळे अवकाळी येणार हे आपण अगोदरच सांगितलेलं होतं. त्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण हे असणारच आहे. हे भारत कृषी सेवेनं आपणास अगोदरच सांगितलेलं होतं. शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये याकरता वारंवार आम्ही अपडेट देखील देतोय. कांदा पीक हार्वेस्टिंगला आलेला असेल तर शेतकरी बांधवांनी अगोदरच ओनियन बूस्टर जे आहे हे ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे, किंवा वरून एक स्प्रे घ्यायचा आहे, किंवा 22-3 याची फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो सडणार नाही. आपला जर फळ पिका असेल, भाजीपाला असेल, तर आपण ऑल व्हेजिटेबल हे ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता. कारण या काळात जो जैविक अजैविक ताण निर्माण होणार आहे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या पिकावर होऊ नये याकरता भारत कृषी सेवा निरंतरपणे तत्परतेनं सल्ला देण्याचं काम अखंडपणे महाराष्ट्रात करत आहे. शेतकऱ्यांना आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की अचूक हवामान अंदाज देण्यासाठी भारत कृषी सेवा नेहमीच सर्वांच्या पुढं आहे आणि पुढं राहणार आहे, जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांचं कुठलंही नुकसान होऊ नये ही काळजी या निमित्तानं घेतली जाईल. धन्यवाद.